हॅलो एव्हरीबडी. आज आपल्याकडे एक जोडी आलेली आहे भाऊ बहिणींची. आणि या दोघांनाही जे आज इस्टॅब्लिश्ड आंत्रप्रुनर्स आहेत दोघही. आणि या दोघांची गंमत अशी की मी ह्यांना लहानपणापासून बघितलेलं आहे, म्हणजे थोडक्यात मी यांना वाढताना बघितलेलं आहे. तो या सगळ्या प्रोसेसमध्ये अगदी ती लहान मुलं स्टुडंट्स वर्कशॉपला येत असल्यापासूनची आणि आज आंत्रप्रुनर्स म्हणून मनी उपासना करायला येत असतानाची त्यांची ही सगळी जर्नी मी बघितली आहे. सो या दोघांकडनं ऐकूया आपण की या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचं आयुष्य कसं बदललं, काय कळलं, कसे चॅलेंजेस आले आणि त्यांनी हे सगळं कसं स्वीकारलं. येस प्राजक्ता, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, युअर बिझनेस अँड स्टार्ट. हाय, मी प्राजक्ता. मी इंटिरियर डिझायनर आहे आणि गेली 10 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आणि आय गेस लास्ट इयर्सची जी मनी उपासना होती ती माझी फोर्थ मनी उपासना होती. आणि खरं सांगायचं झालं तर मी सगळ्यात जास्त सिन्सिअरली तीच मनी उपासना केली. आधीची पण होती, पण आधीच्या ह्याच्यामध्ये मोर ओव्हर कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या होत्या आणि थोडासा आळस केला त्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करण्यासाठी. पण यावेळेस म्हणजे सिन्सिअरली, कारण परिस्थिती पण अशी आली होती की ते करणं भागच होतं. त्याच्यामुळे खूप सिन्सिअरली केलं आणि म्हणजे असं वाटलं की का मी आधी हे जे मी आधीच्या ज्या केल्या होत्या त्यावेळेस मी का नाही प्रॅक्टिस केली, ह्याचं थोडंसं रिग्रेट आहे. पण ठीक आहे. ते पण आता त्याच्यावर पण काम सुरू आहे, ते रिग्रेट क्लीन करण्यासाठी. येस सिद्धांत. येस. सो माझं नाव सिद्धांत. मी मी माझ्या बहिणीसोबत इंटेरियर डिझायनिंगचा बिझनेस करतो. आणि मनी उपासना असं सांगायचं झालं तर आम्ही लास्ट इयरच, आमच्या अशा साईट नव्हत्या, एखाद दुसरी साईट वगैरे होती. आणि मी आणि दीदी असंच घरी बसलेलो, तर एक व्हिडिओ बघितलेला मनी उपासनाचा. तर दीदी म्हणे करूयात का. म्हणलं करूयात, म्हणलं पैसे वगैरे मॅनेज होतील तर करूयात, म्हणलं काय कसं होईल ते. पण इव्हेंच्युअली झाले पैसे मॅनेज आणि केलं. आणि खूप मेजर डिफरन्स आला. एक छोटं एक्झाम्पल देतो मी माझ्या आयफोनच, तुला माहिती असेल ताई. तर मला आयफोन घ्यायचा होता मनी उपासनाच्या आधी. म्हणजे मी सेकंड हँड बघत होतो, ते पण 13, 12 नाही तर 13 प्रो वगैरे, असे 13च, प्रो पण नाही. आणि मनी उपासनाच्या सेकंड का थर्ड ह्याच्यातच लेक्चर मध्येच मी, म्हणजे डायरेक्ट मी नवीन 15 प्रो घेतला. सो ते काय मला शेअर करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, तिसऱ्या चौथ्या सेशनलाच आपलं म्हणजे आमच्या लिटरली साईट नव्हतं आणि कंटिन्यू 10 साईट चालू झाल्या. शेवटी आम्ही म्हणजे क्लायंटला सांगायला लागलो की आता नाही, आम्ही सध्या घेत नाही, आमच्याकडे 10 ऑलरेडी आहेत. सो आम्ही सांगायला लागलो नाही, हा खूप मोठा डिफरन्स होता. येस. सो आपण पेढे पण घेऊन गेलेलो. येस ते येस. होतं. येस. व्हेरी नाईस. येस प्राजक्ता, तू हे सगळं लहानपणापासून ऐकतच खरं लहानाची मोठी झाली इन रियालिटी. हो. सो हे सगळं कसं ह्याची तुला लहान असताना किती मदत झाली आणि नंतर जसं ऍक्च्युली लाईफ सुरू झालं, म्हणजे प्रोफेशन सुरू झालं, लग्न झालं, मुलं झाली, या पॉइंटला हे सगळं कसं, हाऊ डिड ऑल दिस हेल्प यू? ऍक्च्युली लहानपणी जेव्हा हे सगळं स्टार्ट झालं तर तो एक आपण म्हणतो ना, तो एक बेस होता. आणि त्यानंतर जर तुमचा बेस पक्का असेल तर मग जी इमारत आहे ती छान, तुमची जेवढं पाहिजे तेवढं आपण उंच बांधू शकतो. तर बेस पक्का करून घेतला होता मिनलताईंनी आणि सरांनी. म्हणजे मी खूप ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी की माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आहे, आली आणि मी ती करतीये. कारण काय होतं, जेव्हा प्रॉब्लेम्स येतात लाईफमध्ये, लाईफ आहे, प्रॉब्लेम्स हे येत जात असतात. सो त्यावेळेस त्या प्रॉब्लेम्सला कसं हँडल करायचं हे लहानपणापासूनच शिकलेलो होतो. पण कसं होतं की कधी कधी तुमचा ती कंटिन्युटी नाही राहत किंवा कधी कधी नाही कळत की आपण कसं केलं पाहिजे. पण त्यावेळेस जेव्हा किंवा कधी मिनलताई कधी सर असं पण घडतं ना की प्रॉब्लेम यायच्या आधीच तुमच्याकडे सोल्युशन आहे, सोल्युशन. त्याच्यामुळे कधी सोल्युशन कधी असतं, त्याची असं पण व्हॅल्यूच, होतं. येस. म्हणजे त्याची व्हॅल्यूच नसते ऍक्च्युली, की ऍक्च्युली म्हणजे जसं आपण खूप भरकटलोय आणि मग काहीतरी सापडलंय, त्याची जी किंमत आहे आपल्याला, वी विल किंमत नॉट आहे. लेट हो. इट गो ॲट एनी कॉस्ट. पण हे तर काय आपल्यासाठी रोजचंच आहे. आणि ताई आणि सर तर काय ओळखीचीच आहेत, सो त्याच्यामुळे काय. नाही नाही नाही, पण पण तो आणि लहान असताना तसे फार मेजर प्रॉब्लेम्स पण मेजर नसतात. प्रॉब्लेम नसतं. नसतात. जसं जसं लाईफ
पुढे सरकतं तेव्हा आपल्याला ऍक्च्युली कळायला लागतं की काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा येतात आणि त्याला कसं हँडल केलं पाहिजे. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की प्रॉब्लेम नाहीयेत असं नाहीये, प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम्स असतातच, पण त्या प्रॉब्लेम्स कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे दृष्टिकोन किंवा त्या चेंज. प्रॉब्लेमला हँडल करायचं जो वे आहे ना, तर तो खूप छान पद्धतीमध्ये डेव्हलप झालेला आहे. मीन्स प्रॉब्लेम आहेत पण प्रॉब्लेम नाही आहेत. आज ही जी येस, येस. सिच्युएशन आहे ती खूप म्हणजे खूपच म्हणजे ग्रेट आहे ही गोष्ट माझ्यासाठी. आणि होतात म्हणजे गोष्टी आणखीन चांगल्या होतायत. परत माझ्या लाईफमध्ये जे नको असणारी जी लोक आहेत ती हळूहळू दूर झाली. पॉझिटिव्ह लोक लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला लागली. माझ्या रिलेशनमध्ये पण खूप फरक पडला. आधी थोडे प्रॉब्लेम्स होते घरामध्ये हसबंड बरोबर वगैरे. पण इव्हेंच्युअली असं झालं की मला बदलायची म्हणजे मी स्वतःला बदललं तर समोरची जी व्यक्ती आहे ती ऑटोमॅटिकली चेंज बदलते. झाली. सो हे पण खूप छान म्हणजे घडतंय सगळं. व्हेरी नाईस. सिद्धांत, तुझ्या अगदी करिअरच्या कन्फ्युजिंग फेज मध्ये तुला हे सगळं मिळालं इन रियालिटी. सो हाऊ डिड ऑल दिस हेल्प यू? म्हणजे मी तुला ओळखते, इतका हाडाचा आळशी आहेस तू. सो तुझ्या या सगळ्या पर्सनॅलिटी फ्लॉज म्हणूया आपण, किंवा या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं हाऊ डिड ऑल दिस हेल्प यू टू रिअली बिकम व्हेरी व्हेरी सिरियस विथ युअर बिझनेस, विथ युअर वर्क? येस. सो मी असं म्हणू शकतो की माझा बेस आणि इमारत माझी बहीणच आहे, दीदीच आहे. सो ह्या गोष्टी सिन्सिअर केल्या तरच, म्हणजे ह्या गोष्टी केल्यामुळे मला ते मार्ग दिसला की म्हणजे मी, तुला पण माहिती, दीदीला पण माहिती, की असं नकळत मी घुसलो आणि रुळलो आता तिथे. म्हणजे असं इंटेन्शन नव्हतं की हे करू ते करू. ते झालं, इव्हेंच्युअली झालं आणि तिथं मी आता चांगला चांगलं आमचं चालू आहे. आणि फक्त एकच गोष्ट की रेग्युलर करायला पाहिजे. ते नसेल तर म्हणजे आम्ही करतो, रिझल्ट दिसतो, सुटून जातं. करतो, रिझल्ट दिसतो, सुटून हे जातं. खूप चुकीचं आहे. असं होतं, हां. की म्हणजे माझ्या बाबतीत तर असं होतं, की मी समजा जर बसले टॅपिंगला, तर समजा माझी एखादी विष आहे किंवा माझा प्रॉब्लेम आहे, तर तो 8 दिवसाच्या आत सॉल्व्ह होऊन जातो आणि तो जसा सॉल्व्ह होतो, तसं मग सुटून मी जातं. सोडून देते. आणि मग परत नवीन प्रॉब्लेम आला, की मग परत मग ते तो तिकडे हे जायचं पुन्हा. चुकतंय, पण हे डेफिनेटली आम्ही आता ह्याच्यावर वर्क करतोय. येस, येस, येस. पण रिझल्ट मला आहे. काय पण जाणवलं, की मनी उपासना जसं आपण अनरिव्हील करतो, तर अशा पॉइंटला आपण बऱ्याच इंटेन्स क्लेन्झिंग कडे जातो, की अगदी लहानपणापासून आपण जी पैशाची किंवा सगळी अवस्था बघत आलोय. सो काय, व्हॉट वॉज द इनसाइट दॅट यू गॉट वेर यू रिअलाइज की अरे या गोष्टीमुळे कुठेतरी आपले पैशाचे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत लाईफमध्ये? असं काही शेअर करू शकशील? थोडा आवाज नेटवर्क गेला इश्यू तुझा. होता. ओके, तुझा नेटवर्क गेलं. आवाज. बरं, मी परत रिपीट करते. नेटवर्क इश्यू. आता आहे स्टेबल? ओके, मी परत रिपीट करते, की हो. जसं आपण इंटेन्स क्लेन्झिंग करतो, बरोबर आहे? सो आपण बऱ्याच लेयर्स वरनं आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो, की पैशाचे प्रॉब्लेम नेमके कुठल्या प्रोग्रामिंगमुळे घडले असतील. सो तुझ्या केसमध्ये म्हणजे हा जो एक मेजर शिफ्ट घडला, की फ्रॉम ऍब्सोल्युटली नो वर्क टू बीइंग फुल्ली ऑक्युपाइड, की जिथे तू रिजेक्ट करतेस साइट्स, राइट. हा मेजर शिफ्ट कशातनं घडला? म्हणजे तुला असं काय कळलं, की काय पॅटर्न किंवा काय प्रोग्रामिंग आहे पैशाशी रिलेटेड, जे जो रिलीज मी ऍक्च्युअली केलं पाहिजे? ऍक्च्युली बिलीफ सिस्टीम ज्या होत्या, तर त्याच्यावर मी खूप काम केलं. म्हणजे आपण आपण काम केलं, की जे बिलीव्ह होत्या लहानपणापासनं जे आपण ऐकत आलेलो आहे किंवा जे काही बघत आलोय, त्यातनं ज्या बिलीव्हज आपल्या तयार झालेले असतात, की पैसे सफिशियंट नाहीयेत किंवा पैसे टिकत नाहीत किंवा आपल्याला लॉसच होतो. कारण मी लहानपणापासून बघत आलेली आहे माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये कंटिन्युअस लॉस. सो तो माझा जो पॅटर्न एक क्रिएट झाला होता स्वतःच्या तुला बाबतीमध्ये. असं म्हणजे तुला असं एक्सपिरियन्स आहे, की सुरुवातीच्या काळामध्ये सबकॉन्शियसली का होईना तू परत तीच रियालिटी जगत होतीस जी हो, बाबा जगत हो, होते? हो, 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 हो. सबकॉन्शियसली मी त्याच रियालिटीमध्ये होते. पण जेव्हा त्या बिलीफ सिस्टमवर काम केलं, त्यावेळेस खूप मेजर शिफ्ट जाणवला आणि सेकंड म्हणजे की जे म्हणजे आपण आपलं आपल्याला हे आयडेंटिफाय होणं पण किती गरजेचं आहे, खूप की गरजेचं आहे. एक्झॅक्टली माझा प्रॉब्लेम, म्हणजे मी जे तुम्हाला एक्झाम्पल्स देत असते सगळे थ्रू ऑल दॅट, ते रिलेट होणं सुद्धा किती एक इन्साइट आहे ना. इम्पॉर्टंट. की अरे खरंच आहे. आपण एक्झॅक्टली हेच करतोय.
लहान असताना आपल्याला असं वाटतं ना, की काय आई बाबांना एवढं साधं कळत नाही का? म्हणजे का असं वागतायत ते? पण सबकॉन्शियसली आपण ते तेच सगळं ग्रास्प करून आपल्या बाबतीमध्ये पण तसंच होतं. सो एक्झॅक्टली. ते ते जे इन्साइट्स आहेत आणि ते खरं सांगायचं तर मी एक मनी उपासना ऑनलाईन केली होती. तर ऑनलाईनमध्ये मजा नाहीये, जी ऑफलाईनमध्ये आहे. कारण ऑनलाईन युअर ऑन युअर ओन ना. एक्झॅक्टली. तिथे 100% प्रेझेंट अटेंटिव्ह असतो. राहतो आपण. जेव्हा आपण 100% प्रेझेंट असतो, जेव्हा तू आणि सर जेव्हा इन्साइट्स देतात, की हा प्रॉब्लेम असू शकतो का? किंवा तुमच्या आतमध्ये जाऊन तुम्ही बघा, की काय प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा आपल्याला तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय आपण करू शकतो, त्यावेळेस तो जो एक रिलीज होतो आणि जी शिफ्ट आपल्याला जाणवते, म्हणजे लिटरली आपल्या अंगावरचं 10 किलो वजन कमी झाल्यासारखं ती फिलिंग असते. की नाही म्हणजे आपण एवढे वर्ष ते घेऊन चाललेलो आहे. आणि हे चुकीचं आहे. म्हणजे चुकीची बिलीफ प्रॅक्टिकली आपण एवढे आपण वर्ष घेऊन नुसतं चाललेलो. पैशाकडे बघतो. इन रियालिटी आपण नुसतं प्रॅक्टिकली पैशाकडे बघत असतो, की हे असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. पण हे जे कंडिशनिंग आहेत झालेले आपले, जे बघत जगतोय आपण किंवा आजही जी मीडिया आपल्याला प्रोग्राम करते बरोबर आहे. पैशाबद्दल किंवा आजूबाजूचे सगळे करतात. हे कसं आपण बरोबर तेच करायला लागतो जे आपल्याला करायचं नव्हतं मस्त. बरोबर आहे. आणि करेक्ट. तोच ब्लॉक समोर आयुष्यात येतो. तोच ब्लॉक आयुष्यात येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे जे आपण आता जसं लास्ट टाईमच्या ह्याच्यामध्ये केलं होतं, की जे लॅकचा आपण प्रोटोकॉल केला होता. काय होता कमतरतेवर तो? कमतरतेचा. कमतरतेचा. येस. तर तिथे मला खूप खूप जास्त मेजर शिफ्ट जाणवला. म्हणजे मी सोशल मीडियावर मला कधीही आवडलं नाही, की आपण स्वतःचं कामाचं पोस्ट केलं पाहिजे किंवा आपण ते शोकेस केलं पाहिजे. आणि म्हणजे मी माझ्या फ्रेंड्सपेक्षा एवढी मागे राहिले, की अरे जे म्हणजे आपल्या सोबत होते ते लोकं आज सोशल मीडिया यूज करून स्वतःला दाखवून किती म्हणजे पुढे गेलेत. पण माझ्यामध्ये ती एक कमतरता होती. मी त्या कमतरतेवर जेव्हा काम केलं आणि आता मी बघतीये तर लिटरली मला एवढे रोज लोकं फोन करून सांगतात, की "तू एवढं छान करतीयेस आणि आधी का नाही केलंस तू हे?" पण ती माझ्यामध्येच कमतरता होती. प्रॉब्लेम असा काहीच नव्हता. फक्त ती एक कमतरता होती. तर हे पण म्हणजे खूप मला ह्याच्यामध्ये फरक जाणवला आणि मी हे खूप सिन्सिअरली केलं, की जे मला लॅक होत्या माझ्यामध्ये त्या सगळ्या मी रिलीज करण्याचा प्रयत्न केला. अजून आहेत, असं नाही की नाहीयेत. पण त्याच्यावर पण पण हळू-हळू ते तर काम. असं दरवर्षी इव्हॉल्व्ह होतो ना आपण. येस, म्हणजे ते येस. लास्ट इयरच्या अंडरस्टँडिंगनी आता आपण ऐकू शकत नाही. सो बरोबर आहे. आपण जे वर्षभर इव्हॉल्व्ह झालोय. सो आता जानेवारीपासून जी नवीन परत सुरुवात होईल, ती त्याच्यामध्ये एका आणखीन नवीन परत एका नवीन ह्याच्याने आपण बघणार आणि गोष्टी सुचत जातील, सापडत जातील आपल्याला. तुम्हाला डेफिनेटली. दोघांनाही हो, मला विचारायचंय, की हे सगळं करताना ठीक आहे पैसे वाढले, लाईफस्टाईल चेंज झाली, गोष्टी घडतायत. पण इमोशनली तुमच्या दोघांमध्ये किती फरक पडला? सिद्धांत सांगा. सिद्धांत? इमोशनली मी खूप इमोशनल म्हणजे पर्सन आहे, की काही झालं की म्हणजे वाईट वाटणार, हर्ट होणार. रिएक्शन जे असते रिएक्ट करणं म्हणजे समोरचा त्या इंटेन्शनने बोलत नसेल, पण मी वेगळ्या इंटेन्शन ते घेऊन मी रिएक्ट होणार. सो खूप शांत झालोय. म्हणजे माझं आणि हिचं रिलेशन पण आता रिसेंटली खूप सुधारलंय, की आम्ही करतो. नाहीतर आमच्यात पण म्हणजे भांडणं, मग आवाज वाढणार हे रिएक्शनचे जे हे आहे ते खूप चेंज झालं आता. ही पण खूप शांत झाली आणि मी पण खूप शांत झालोय. आणि म्हणजे रिलॅक्स असतो इथून शांत आहोत, की जर आता नाहीये ना काम, ठीक आहे चल काम नसेल तरी आहे काहीतरी, इथं आहे माहिती येणार आहे, इथून तिथून येणार आहे जे काही आपण करतोय. सो खूप खूप आणि फॅमिलीमध्ये पण आम्ही चेंज झाल्यामुळे फॅमिलीमध्ये इव्हन आयांश वगैरे पण खूप चेंज झालाय. या सगळ्या गोष्टींमुळे, आमच्या बिहेवियरमुळे मध्ये. गुड. येस मला प्राजक्ता. आणि सांगायचं इमोशनली मला पण होते. म्हणजे मी खूप इमोशनली अटॅच व्हायचे लोकांबरोबर, गोष्टींबरोबर. पण आता कसं आहे, की एक काय म्हणतात, एक सर जसं म्हणतात, की तो एक निर्लेप जो हे असला पाहिजे. तुमचं कनेक्ट तुम्ही इमोशनली कनेक्ट असलं पाहिजे, पण त्याला चिकटून नाही राहिलं पाहिजे आपण भेटून नाही एखाद्या राहिलं. गोष्टीला. करेक्ट. तर ती जी एक डिटॅच्ड सहजता आहे, अटॅचमेंट. अटॅचमेंट नाही राहिली पाहिजे. तर ती जी एक सहजता आहे ना, तर ती आलेली आहे.
असं होतं बऱ्याचदा की राग येतो किंवा चिडचिड होते. पण ते आता इतकं कंट्रोलेबल झालंय किंवा जसं आता आपण शिवोहममुळे तर खूप जास्त म्हणजे मनी उपासना तर हा बेस आहेच आहे. पण शिवोहमचा पण म्हणजे त्याच्यामुळे एवढं फरक पडलाय. तुम्ही प्रेझेंटमध्ये राहिल्यानंतर जो तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळतो तो म्हणजे खरंच सांगण्यासारखं मला तो एक्सप्रेस पण नाही करता येणार तुम्हाला की काय आहे एक्झॅक्टली. So nice. What is your aim for next year? इन टर्म्स ऑफ In Money Upasana, म्हणजे काय? What do you expect now? आता या वर्षीच्या मनी उपासनामध्ये मी क्लिन्झिंगवर खूप जास्त भर देणार आहे रॅदर दॅन रिझल्ट. कारण मला बिंगो माहिती बिंगो, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला असं वाटलं की तू आता म्हणशील की आता 20 तरी याव्यात यार साई. हा. मी असं ते नाही, उत्तर ऐकायचं ह्याच्यात होते. सो टार्गेट येस. खूप मोठं सेट केलेलं आहे. पण त्या मोठ्या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी पहिले स्वतः आणखीन क्लिन्झिंग म्हणजे येस. स्वतः हे असणं गरजेचं आहे. ती फ्रिक्वेन्सी वाढवणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती फ्रिक्वेन्सी वाढणार नाही तोपर्यंत त्या लेवलला नाही जाऊ शकणार. मला एक सांग, हे सगळं करत असताना हे बघ, आपण तुझ्या कामाकडे बघण्याचा ऍटिट्यूड किती बदलला? खूप. म्हणजे जेव्हा पहिले मी काम करायचे तेव्हा ते फक्त एक माझ्या इन्कमचा तो माझा फक्त एक इन्कम सोर्स आहे. एवढा तो एक दृष्टिकोन तसा होता. पण आत्ताचं असं आहे की नाही मला माहिती आहे माझं पॅशन आहे आणि जेव्हा तुम्ही पैशाचा विचार सोडून देता आणि तुम्ही त्या गोष्टीला ॲज अ पॅशन सारखं मान म्हणून बघता तर ते पैसे येतातच. ते कुठेच नाही जात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कारण हे बघ, आंत्रप्रुनर असणं ही काही साधी गोष्ट नाहीये. जे जॉब करतात त्या सगळ्यांना वाटतं काय यार स्वतःचा काय बिझनेस हां. पाहिजे. इंटेन्शन काय आहे, कधी पण सुट्ट्या घेता येतात बरोबर आहे. किंवा कोणाला उत्तर द्यावं लागत नाही. पण इन रियालिटी असं नाहीये. तसं नाहीये. नाहीये. जे पीपल हू हॅव देअर ओन बिझनेसेस त्यांना माहितीये की आपल्या घरी सगळ्यात शेवटी पैसे येतात. सगळ्यांना देऊन झाले आणि उरले तर आपल्या घरी पैसे येतात. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळे म्हणजे सगळी कामं झाल्यानंतर कदाचित आपल्याला सुट्टी मिळू शकते. आणि वेन युअर अन Better send a एंटरप्रेन्योर, full pack. 24/7 ऑन जॉब इन रियालिटी. खरंय. खरंय. सो आणि कुणी तुम्हाला फिक्स सिक्युरिटी देत नाहीये की ह्या महिन्याला हे आहे तर ते पुढच्या महिन्याला हे घ्याच. सो ऍक्च्युली आंत्रप्रुनर असणं आणि ती ती क्वालिटी डेव्हलप होणं हे फार मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. कारण आणि मार्केटिंग तुम्ही बघताय, अकाउंट्स तुम्ही बघताय, हाताखालची माणसं तुम्ही बघताय. जॉबमध्ये असं नाहीये ना, तुम्ही म्हणू शकता हे अकाउंट्सचं काम आहे, माझं घेणं देणं नाही याच्याशी, मी आयटी वाला आहे, मी एवढंच करून देणार. बट वेन यू आर ओनिंग अ बिझनेस, यू कॅनॉट से की हे माझं काम नाहीये, मी बघणार नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे. सो मला ते ट्रान्झिशन ऐकायचंय तुझ्याकडनं की बिफोर मनी उपासना म्हणजे 3 इयर्स ऑफ दिस ट्रान्झिशन आणि ऑलरेडी तू 10 वर्ष बिझनेस करत होतीस. राइट. सो तुझ्यामध्ये ऍज अ आंत्रप्रुनर म्हणून किती बदल घडले? ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून खूप बदल घडले. त्याच्यामध्ये मेनली कसं व्हायचं, की आधी खूप जास्त इन्सिक्युरिटी, त्यानंतर आसक्ती ह्या 2च व्हायब्रेशन म्हणजे हे 2च इमोशन्स असायचे, की आता कसं होणार आहे? नवीन साईट कशी येणार आहे? या महिन्याचा मी खर्च कसा काढणार आहे? एखाद्याला मी प्रपोजल पाठवलंय तर अरे अजून हा नाही हो का नाही म्हणलाय? हा नाही म्हणला तर? सो ही भीती, इन्सिक्युरिटी, आसक्ती मी याच ह्याच्यामध्ये जगत होते. आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे आता मी ह्याच्यावर जेव्हा काम करतेय तर अ, जेव्हा इमोशन्स माझे कमी झालेले आहेत, ऑटोमॅटिकली संधी नवीन चालून येतात आणि एक्सपांड करण्यासाठी मीन्स बिझनेस एक्सपांड करण्यासाठी तुम्हाला एक सिस्टम बसवावी लागते. सो वाव. मी तिकडे फोकस करू शकतेय. की येस, ओके. मला माहिती आहे मी डोक्याने शांत आहे, पण आता माझा फोकस काय मला एक सिस्टम बसवायची आहे. मला अकाउंट्सची सिस्टम बसवायची आहे. मला साइट्सच्या ज्या गोष्टी आहेत आमच्या, जे कोऑर्डिनेशन करायचं असतं त्याची सिस्टम बसवायची आहे. माझ्याकडे जे स्टाफ आहेत, तर स्टाफचं कामाचं एक वर्क कल्चर म्हणजे आता माझ्याकडे खूप खूप मोठा स्टाफ नाहीये, पण जे 2 जण आहेत, तर त्यांचं एक व्यवस्थित वर्क कल्चर जे आहे ते मला डेव्हलप करायचंय. सो दॅट जेव्हा माझ्याकडे 10 लोकं येतील, तर तेव्हा मला प्रॉब्लेम येणार नाही. सो आय कुड फोकस ऑन दॅट थिंग्स राइट नाऊ. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि तुझी स्ट्रेंथ किती वाढली
इमोशनल, फिजिकल, प्रॅक्टिकल सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये? खूप 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 स्ट्रेंथ तर म्हणजे कसं झालं, आता अजून एक गोष्ट सांगितली नाही मी. यावर्षी आम्ही एक घर पण परचेस केलं. सो त्या कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तर ते करताना थोडंसं कसं झालं, काही काही ब्लॅक मनी वगैरे त्यांना द्यायचा होता आणि ऑल ऑफ सडन आम्हाला कळलं की म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे रिसेल मधला घेतलाय, सो तो ऍग्री होत नाहीये. त्या ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये 5 लाख रुपये, 6 लाख रुपये अशी जी मोठी अमाऊंट आहे ती मॅनेज करायची आहे. त्यावेळेस जर मी आधीची असली असते तर मी अशी असले असते की कसं होणार, आता काय होणार. पण मी ही सिच्युएशन इतकी शांततेत हँडल केली. म्हणजे माझा नवरा असा झाला की अरे प्राजक्ता, कसं काय, म्हणजे तू एवढं शांततेत सगळं कसं काय हँडल करू शकतीये. आणि झालं ते ऑटोमॅटिकली, कुठून ना कुठून तरी मदत मिळाली आणि ती गोष्ट झाली. सो हे कधी झालं, की एक जी तुमची जी स्ट्रेंथ आहे ती वाढल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीयेत. नाही होत. मला हे एक्सप्लेन करता नाही येते, की कशी वाढलीये, पण काय रिझल्ट आहेत हे मी शेअर करू शकतेय. हे बघ, द बेसिक पॉइंटच ना की जिथे ऍज अन एंटरप्रेन्योर यू फील की काहीही झालं तरी मी उभी राहू शकते. येस. नॉर्मली कसं असतं, यू आर सो डिपेंडेंट ऑन एव्हरीबडी. अरे हा राइट. सोडून गेला तर, अरे हा नाही आला तर, अरे ह्याचं नाही झालं तर, अरे त्याचं नाही झालं तर. पण ऍज अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर ना, एकतर सिस्टम्स म्हणजे आय आय एम आय सल्यूट यू फॉर दॅट की तू थँक यू. म्हणजे नस पकडली आहेस. जे मी स्टेजवरनं सांगत असते की फक्त पैशाकडे बघू नका. नॉर्मली लोक कसे असतात, पैसे येऊ दे बाबा, पैसे येऊ दे. दिस इज नॉट द वे. तो तर सिस्टम गाभा लागू आहे दे, ना, मनी मला उपासनेचा काम तोच करायला गाभा आहे. मला मजा येऊ दे. आय हॅव टू लिव्ह दिस एव्हरी डे. राइट. सो करेक्ट. माझी एनर्जी, सी बेसिक ऑफ मनी उपासना काय आहे की आपल्या कामाला आपलं व्हायब्रेशन असतं, आपल्या बिझनेसला आपलं व्हायब्रेशन असतं. सो बरोबर. जोपर्यंत आपण असे आकुंचन पावलेलो आहोत, आपण घाबरलेलो आहोत, आपण फक्त पैशासाठी, अरे काहीतरी कर आणि मला ईएमआय भरायला पैसे दे बाबा, जोपर्यंत हा ऍटिट्यूड आहे ना, एव्हरी बिझनेस रिफ्लेक्शन इज द सेम. करेक्ट. पण when you grow, when you grow out of all these insecurities, you realize की काहीही होऊ देत. ठीक आहे, मला व्हॅल्यू आहे लोकांची, डेफिनेटली ऍसेट्स आहेत ते माझ्यासाठी. पण उद्या नाही जरी आले तरी मी करू शकते. येस. करेक्ट. येस, येस. स्ट्रेंथ खूप महत्वाची आहे. खूप महत्वाची आणि ती झालीये डेव्हलप. आणि जसं तू आता म्हणालीस, की लोकं जरी नाही आले तरी मी करू शकते. ती तर म्हणजे आलेलीच आहे आणि मला तसे म्हणजे समोर सिच्युएशन्स पण आलेल्या आहेत, की बरोबर माझ्या टीममधनं जे चांगलं काम करत नव्हते किंवा जे मला फसवत होते, ते ऑटोमॅटिकली निघून गेले आणि निघून त्याच्या गेले. जागी मला चांगली लोकं मिळतायत. जे कामही व्हेरी चांगलं करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत. समोरून आम्हाला अप्रोच होतात ते लोक. हां. ते एक महिने. म्हणजे व्हेरी नाईस. असं दिसतंय, की छोटं एक्झाम्पल सांगते, की असं दिसतंय, की एक पुढे मला मोठी साईट आहे आणि मी एका व्यक्तीवर डिपेंड आहे, एका व्हेंडरवर डिपेंड आहे आणि तो काहीतरी चुकीचं करतो. आधीच्या साइट्सवर पण काही-काही गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत. पण पुढे ज्या गोष्टी होणार आहेत, तर आधीच काहीतरी आत्ता घडतंय आणि तो ऑटोमॅटिकली निघून जातोय आणि मला एक चांगला पर्सन दुसरा. मिळतोय. तो मी त्याला पुढे ती साईट देऊ शकते आणि माझं काम चांगलं करू शकते. हे आधीच घडतंय. व्हेरी नाईस. कधी कधी ही ट्रान्झिशन एवढी सोपी नसते, कारण हो, कधी कधी हो. टेक्निकलीच आपण दुसऱ्यावर डिपेंडंट असतो, कारण आपल्याला ते येस, येत नसतं किंवा इट इज येस. नॉट माय फील्ड, आय एम नॉट एज्युकेटेड. जरी बिझनेस असला तरी तो माझा एक्सपर्टीजचा फील्ड नाहीये. सो तू जेवढं सांगतेस असं काही ते ट्रान्झिशन लगेच एवढं सोपं नसतं कधी कधी. नाही, नाही. पण एक टॉक्सिक माणूस जाऊन दुसरा चांगला सापडेपर्यंतचा जो सगळा काळ आहे, आणि त्या पॉइंटला आपण जसं स्वतःला हाताळतो, ती ऍक्च्युली खरी स्ट्रेंथ आहे खरी आपली, कारण स्ट्रेंथ आहे. राहणार विथ बिझनेस. खरंय. ग्रेट. पण व्हेरी नाईस. ते पण आहे ना गं, की पुढचा आपला मोठा लॉस किंवा पुढचं एक आपल्याला आणखीन अपग्रेड व्हायचंय, तर तिथे आपल्याला आत्ता भले ठीक आहे, छोटी साईट आहे किंवा छोट्या गोष्टी आहेत, तिथे आपल्याला प्रॉब्लेम्स येतायत. पण माहितीये, की पुढे जर ही टीम चांगली डेव्हलप झाली, तर मला पुढे तर प्रॉब्लेम येणार नाहीये. सो त्या गोष्टी घडतायत आणि हे खरंच खूप छान आहे. म्हणजे व्हेरी नाईस. थोडासा त्रास होतोय, जास्त नाही, थोडा त्रास होतोय, पण माहितीये, की हे फ्युचरसाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे.
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. येस. एनिथिंग एल्स तुम्हाला दोघांना काही शेअर करायचंय? बट आय एम मला व्हेरी हॅपी द वे यू आर ग्रोईंग. इतके लहान लहान मी बघितलंय तुम्हाला. एवढा मोठा बिझनेस सांभाळता तुम्ही दोघं. आय एम सो प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. आणि इट्स रिअली प्राऊड ना, कारण स्वतःहून केलेलं आहेस तू हे सगळं इन रियालिटी. राईट, स्टार्टिंग राईट फ्रॉम झिरो. असं काही नाही की खानदानी बिझनेस होता आणि तोच तू पुढे चालवते. सो इमेन्स रिस्पेक्ट टू यू. आणि आय थँक्यू हॅव सो सीन मच. यू, यू हॅव ग्रोन ऍज अ लेडी, यू हॅव ग्रोन ऍज अ मदर, यू हॅव ग्रोन इन ऑल फील्ड. आणि लॉट्स अँड लॉट्स ऑफ स्ट्रेंथ टू यू. सिद्धांत पण अगदी लहान, एकदम टिपिकल अनसिरियस मुलगा असा, आणि आज इतका सिरियसली तो सगळी कामं करतो. तो मला पण प्रेझेंटेशन द्यायला आला तेव्हा ही वॉज सो प्रोफेशनल. दॅट इज सो नाईस. थँक्यू सो एनिथिंग एल्स मला तुम्हाला काही फक्त बोलायचं असेल? हेच सांगायचंय की ह्या सगळ्या आमच्या जर्नीमध्ये आणि पुढच्या पण जी आमची जर्नी असणार आहे थँक्यू. त्याच्यामध्ये तुझी आणि सरांची जी साथ आहे आणि तुमचं जे गायडन्स आहे हे खूप सर, म्हणजे खूप आम्हाला मदत करतंय. आणि ऍज अ मेंटर म्हणून दोघं जण जे आहात की असं बांधिलकी नाहीये की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. हे म्हणजे जो एक आम्हाला तुम्ही फ्रीडम पण देता आणि ऍट द सेम टाइम सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतात, तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या ह्याच्यामध्ये असे मेंटर मिळणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अँड सेकंड थिंग की जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडनं पर्सनल कन्सल्टेशन घेतलेलं आहे, त्यावेळेस तू मला जी गोष्ट सांगितलेली आहेस ती माझ्या लाईफमध्ये इतकी परफेक्टली बसलेली आहे आणि मी ती पूर्ण विश्वास ठेवून इम्प्लिमेंट केली आहे. त्याच्यामुळे आज जे काही सक्सेस आहे किंवा जे काही आमची जर्नी इझी होतीये, हे ऑल क्रेडिट गोज टू यू. सो थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू सो थँक्यू. मच. येस. थँक्यू व्हेरी मच. खूप इन्स्पायरिंग आहे बऱ्याच लोकांसाठी, कारण बरेच लोक आपल्यासारखेच आहेत, मिडल क्लास आहेत, बाबा आई बाबा वेगळंच काहीतरी करतायत, मुलांची वेगळीच स्वप्न आहेत. पण हे सगळं होऊ शकतं हे तुमच्या दोघांमुळे. कितीतरी लोकांना हा विश्वास मिळेल आणि कितीतरी लोक त्यांची स्वप्न पूर्ण करण्याकरता दे विल बी सो इन्स्पायर्ड बाय युअर पॉडकास्ट टुडे. येस. सो थँक्यू, अँड आय विल मीट यू बोथ इन जान्युआरी. येस. येस, डेफिनेटली. A very, very happy new year. थँक्यू. हॅपी न्यू हॅपी न्यू इयर. इयर. Thank you. येस. Bye bye. Take बाय. care.